नमस्कार मित्रांनो, माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी आज घेऊन आले आहे मूळव्याध आणि मूळव्याधीवरचे काही उपचार। मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे। बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणं आहेत। नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी 50% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी याचा त्रास होतो। यातील 5% लोकांना याचा त्रास कायमस्वरूपी राहतो। मूळव्याधपासून सुटका पाहिजे आहे का? मूळव्याधचा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे। संडासवाटे रक्त पडणे, मूळव्याधाचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी 10 मिनिटात थांबवू शकतो। 1. लिंबू व सेंधव मीठ। लिंबू घ्या, त्याला मधून चिरा, त्यावर सेंधव मीठ टाका। ते लिंबू चोखून आंबट लागल्यास मीठ परत टाका व लिंबू चोखून खा। लिंबू संपेपर्यंत तसं करा। हे एकदा जरी केलं तरी 10 मिनिटात रक्त पडणे बंद होईल। हा उपाय 10 दिवस सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर केला तर मूळव्याध पूर्ण बरा होतो। 2. मुळा। नावाप्रमाणे मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो। मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो, थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते। सर्वसाधारण उपचार। मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष व्यक्तींची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते। तरीही यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे। रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात 2-3 चमचे गाईचे साजूक तूप टाकून घ्यावे। सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय। सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो। रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा घ्यावे। मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दुर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी। मोड सुजला असून दुखत असल्यास गौरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी। मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा। मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एकतर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो। शिवाय संकोचापायी या वेळेवर योग्य निदान केले जात नाही। परिणामतः उपचारही मिळत नाही। त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो। क्वचितच एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात, याचेही भान ठेवायला हवे। मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे। त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार आचरणात काळजी घ्यायला हवी। तरीही त्रास झालाच तर वेळेवर उपचार घ्यायला हवे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।